नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या या लेक्चरमध्ये आज आपण बघणार आहोत प्रस्तावना. आता आपल्या सर्वांना माहित आहे की प्रत्येक वर्षी प्रस्तावनेवर क्वेश्चन येतात. ह्याच्यावर येणारे क्वेश्चन्स हे प्रिलिम्स आणि मेन्स दोन्ही दृष्ट्या खूप जास्त महत्त्वाचे आहेत. जर तुम्ही एमपीएससीच्या गट अ गट जसं की राज्यसेवा गट ब आणि गट क कंबाईनच्या जर तुम्ही एक्झाम पाहिल्या तर याच्यावर येणारे क्वेश्चन्स हे फॅक्च्युअल स्वरूपाचे असतात. येणारे क्वेश्चन्स इझी असतात आणि या क्वेश्चनमध्ये तुम्हाला बऱ्याच वेळा कन्सेप्च्युअल क्वेश्चन पण विचारले जातात. तर त्या दृष्टीने आपण आजचं लेक्चर सुरू करणार आहोत. मी सागर क्षीरसागर आपलं लेक्चर सुरू करत आहे प्रस्तावनेवर. तर विद्यार्थी मित्रांनो, जसं आपण शाळेमध्ये प्रस्तावना ही वाचली असेल, प्रस्तावना ही आपल्या संविधानाचं एक खूप मोठं वैशिष्ट्य आहे. जर आपण भारताचं प्रस्तावनेचा आपण अभ्यास करायचा बघितलं तर त्याची पार्श्वभूमी समजून घेताना आपल्याला काही गोष्टी समजून घ्यावे लागतील. प्रस्तावनेचा जो उगम आहे तो आपल्याला ऑब्जेक्टिव्ह रेझोल्युशन म्हणजेच की उद्दिष्ट ठराव यावर आधारित आहे. हे उद्दिष्ट ठराव आपण जसं पाहिलं पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडले होते आणि संविधान सभेने हा स्वीकारला आणि त्याचाच विकसित व सुधारित अवतार म्हणजे प्रस्तावना. तर प्रस्तावनेचा जो उगम आहे तो आपल्या उद्दिष्ट ठरावामध्ये दिसून येतो. एक इम्पॉर्टंट गोष्ट आपल्याला समजून घ्यावी लागेल की प्रस्तावना संपूर्ण संविधान तयार झाल्यानंतर स्वीकारली गेली. म्हणजे आधी पूर्ण संविधान तयार केलं गेलं आणि त्यानंतर प्रस्तावना आपण स्वीकारली. बेसिकली प्रस्तावना काय आहे तर प्रस्तावना हा संविधानाचं पहिलं पेज आहे. त्याच्यामध्ये संविधानाने काय उद्दिष्ट आहेत, त्याच्या मागचं हा संविधान कधी बनलं, संविधानाचे कोणी स्वीकारलं, संविधानाचा सोर्स ऑफ पॉवर काय, संविधानाला जे लोकांचं कर्तव्य काय आणि एक उद्दिष्ट दाखवतं की आपण जो देश बनवणार आहोत त्याचं एक वैशिष्ट्य काय. या सर्व गोष्टी या संकल्पना या प्रस्तावनेतून आपल्याला मिळतात. जसं मी तुम्हाला सांगितलं की प्रस्तावना संपूर्ण संविधान तयार झाल्यानंतर आली गेली. प्रस्तावना ही संविधानाची सुसंगत व्हावी आणि एक सुसूत्र असावी, कोहिरन्स असावं. म्हणजे आधी संविधान बनलं गेलं आणि त्यानंतर त्याची सुसंगती ठेवण्यासाठी आपण प्रस्तावना शेवटी स्वीकारली गेली. तर प्रस्तावनेवरती जर आपण बघितलं, जर प्रस्तावनेचा आपण एक बारकाईने जर आपण अभ्यास केला तर आपल्याला दिसून येतं संविधानामध्ये प्रस्तावना असं सांगतं की आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक राजनैतिक न्याय देण्याचा विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाचे व संधीचा समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा राष्ट्राची एकता एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करतो. आजच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे संविधान अंगीकृत आणि अनियमित करून स्वतः प्रत अर्पण करत आहोत. आता तुम्हाला याच्यामध्ये खूप सारे कीवर्ड समजून येतात, जसं की सामाजिक आर्थिक राजनीतिक न्याय सार्वभौमत्व समाजवादी धर्मनिरपेक्ष. जर आपण बघितलं तर संविधान आतापर्यंत जी प्रस्तावना आहे ती फक्त एकदाच अमेंड झालेली आहे आणि त्यात 3 नवीन शब्द ऍड केले गेलेले आहेत. त्यातला एक पहिला शब्द आहे समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि अखंडता. समाजवादी याचा भर आर्थिक व सामाजिक न्यायावर आहे. धर्मनिरपेक्ष म्हणजे राज्याला कोणताही असा अधिकृत धर्म नाहीये. आपल्या राज्याने धर्म आणि राज्य हे वेगवेगळे केलेले. आणि तिसरा राष्ट्राची एकता व अखंडता. अशा प्रकारे संविधानामध्ये जो आपली प्रस्तावना आहे त्याच्यामध्ये फक्त 3 बदल केले गेलेले आहेत आणि 3 नवीन शब्द हे ऍड केले गेले होते 42व्या अमेंडमेंट नुसार. आपण जर बघितलं प्रस्तावना ही खूप महत्वाची आहे. याचं कारण का ती एक ज्ञानात्मक महत्व आहे. तिला एक फिलॉसॉफिकल महत्व आहे. फिलॉसॉफिकल महत्व कसं, ही संविधान सभेच्या महान आणि उदात्त दृष्टिकोनाचा एक प्रतीक म्हणून आपण त्याकडे बघतो की संविधान सभा होती आणि आपले जे संविधान निर्माते होते त्यांचं उद्दिष्ट काय होतं. आपण हे जे संविधान आहे हे का बनवत आहोत, हे संविधान कुणाला सर्व करतं, कुणासाठी काम करतं, हे संविधानाचा जी पॉवर आहे ती कुठून येते आणि हे संविधान जेव्हा अंमलात येईल तेव्हा एक कशा प्रकारचं राष्ट्र असेल हे या संविधानातून त्यांना दर्शवायचा प्रयत्न होता. संविधानकर्त्यांचं स्वप्न विचार आकांक्षा मूल्य व्यवहार व त्यांचे प्रतिबिंब आहे.
त्यांना कशा प्रकारचं एक एक ड्रीम होतं की आपला देश कसा असावा, कोणकोणते महत्वाचे विचार जे मानवी मूल्यासाठी महत्वाचे आहेत, आपल्या कोणकोणत्या आकांक्षा आहेत की आपल्याला कसा देश असावा आणि आपली मूल्य व्यवस्था काय, याच्या आधारित आपले प्रस्तावना आपल्याला दिसून येते. जेव्हा आपण प्रस्तावना अभ्यास करतो तर काही गोष्टी समजून घेण्याच्या गरजेच्या आहेत की प्रस्तावना महत्वाची असली तर तिला काही मर्यादा आहेत. जसं की कोणताही शासकीय अधिकार देत नाही. प्रस्तावनेमुळे कोणत्याही व्यक्तीला काही विशिष्ट अधिकार मिळत नाही आणि तो अधिकार मिळत नसल्यामुळे कोणतीही व्यक्ती कार्यपालिका, विधिमंडळ किंवा न्यायपालिका यांना थेट अधिकार प्राप्त करत नाही. म्हणजे व्यक्तीलाही अधिकार मिळत नाही आणि कुठल्या संस्थेला, जसं की न्यायपालिका असेल, विधिमंडळ असेल आणि कार्यपालिका असेल, या तिन्ही लोकांना काही अधिकार, काही जबाबदारी देत नाही. संविधानातील तरतुदीला प्राधान्य नाही. इथे प्रस्तावना स्पष्ट घटनात्मक अनुच्छेदावर मात करू शकत नाही. याचा अर्थ काय, तर संविधानामध्ये एखादं आर्टिकल आणि जर प्रस्तावना यांच्यामध्ये विसंगती असेल तरी कॉन्स्टिट्यूशन महत्वाचे असेल. असं कुठेच नाहीये की पूर्ण काही त्याला प्रस्तावनेला एक कॉन्स्टिट्युशनल सँक्टिटी आहे, एक पूर्णपणे त्याला महत्व आहे, असं कुठंच नाही. ती अंमलबजावणी योग्य नाही. म्हणजे काय, तर कोणी प्रस्तावनेचा कंपल्सरीली अंमलबजावणी करा याच्यासाठी कोर्टात जाऊ नाही शकत. जसं फंडामेंटल राईट्स ह्याच्या अंमलबजावणीसाठी आपल्याला आर्टिकल 32 आहे, आर्टिकल 226 आहे, आर्टिकल 13 आहे, या अंतर्गत आपण कोर्टाकडे जाऊ शकतो, सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट. तसं इथे याच्या अंमलबजावणीसाठी कोणत्याही कोर्टाकडे जाता येत नाही. प्रस्तावना न्यायालयात थेट अंमलात आणता येत नाही. इट इज नॉन एन्फोर्सेबल. तर मी तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो सांगितलं की संविधान आपली जी प्रस्तावना आहे तिचं एक ठराविक वैशिष्ट्य आहे की संविधान निर्मात्यांचं उद्दिष्ट काय, आकांक्षा काय, स्वप्न काय देशाबद्दल ते दर्शवते. पण तिच्यामध्ये कुठेही अशी लिमिटेशन, तिला काही लिमिटेशन्स आहेत, जसं की कुठल्याही संस्थेवर ती कोणती जबाबदारी टाकत नाही, कुठल्याही व्यक्तीला विशेष अधिकार देत नाही आणि तिची अंमलबजावणी अजिबात होत नाही. आता तुम्ही म्हणाल मग याचं महत्व काय, याच्यात अजून एक आहे स्पष्टीकरणात्मक भूमिका. संविधानाचा एक व्यापक दृष्टिकोन, सर्वसाधारण व्यापक दृष्टिकोन दाखवण्याचा प्रयत्न करतं. काही अंशी अस्पष्ट असलेले, जेव्हा कोर्टाने याच्याबद्दल, सुप्रीम कोर्टाने खूप महत्वाचा एक निर्णय दिलेला आहे की संविधान निर्मात्यांचा उद्दिष्ट काय, त्यांचं मन समजून घेण्यासाठी जेव्हा एखादं आर्टिकल असेल, जेव्हा एखादं केस असेल, त्यांना जर आपण जेव्हा कोर्ट बघत असेल त्याच्याकडे, तर प्रस्तावनेचा ते रेफरन्स घेऊ शकतात हे समजून घेण्यासाठी की संविधान निर्मात्यांच्या मनामध्ये काय. पण हे फक्त इंटरप्रिटेशनसाठी उपयोग होऊ शकते, त्याचा अर्थ लावण्यासाठी न्यायालय प्रस्तावनेचा वापर करतात. हे अतिशय महत्वाचं आहे की संविधान निर्मात्यांचं मनात काय असेल हे समजून घेण्यासाठी आणि अर्थ समजून घेण्यासाठी केवळ आणि केवळ प्रस्तावनेचा उपयोग करता येऊ शकतो. आता इथे समजून घेण्याचं आहे की संविधानिक आता यातले काही कीवर्ड्स आहेत की जे तुम्हाला समजून घेणे गरजेचं आहे. पण त्याआधी आपण हे समजून घेऊया की आपली प्रस्तावना आणि जसं एक संविधानाचा भाग होती ती 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारली गेली. जसं आपल्याला माहिती आहे की आपण 26 नोव्हेंबर 1949 साली प्रस्तावना आली. 26 नोव्हेंबर त्यामुळे आपण दरवर्षी संविधान दिवस म्हणून साजरा करतो. याची अधिसूचना की बाबा संविधान दिवस साजरा कधीपासून झाला, तर पहिला संविधान दिवस म्हणजे 19 नोव्हेंबर 2015 साली असं सांगितलं आलं की आपण 26 नोव्हेंबर 2015 पासून संविधान दिवस साजरा करत आहोत. तर आपल्या देशाचा पहिला संविधान दिवस 26 नोव्हेंबर 2015 साली सेलिब्रेट करण्यात आला. याची जी अधिसूचना आहे ती 19 नोव्हेंबरला आली. ही जाहीर करणारं मंत्रालय होतं सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय. मला आजही आठवतंय युपीएससीच्या सीएपीएफच्या एक्झाम मध्ये जी सेंट्रल आर्म पोलीस फोर्स आहे त्याच्यामध्ये असं ऑप्शन दिलं होतं की जे संविधान दिवस आहे याचं जे अधिसूचना आहे ती कोणत्या मंत्रालयाने दिली, तर गृह मंत्रालय होतं, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय, त्यानंतर मिनिस्ट्री ऑफ कल्चर असं दिलं होतं. तर यातलं महत्वाचं आहे की हे जे दिलं हे या मंत्रालयाने दिलं. हे तुम्हाला फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन माहित असणं गरजेचं आहे किंवा तुम्हाला परीक्षेमध्ये याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता आपण आहे ना याच्यातले कीवर्ड्स कोणकोणते आहेत हे आपण अधोरेखित केलेले आहे की बाबा हे वर्ड्स आहेत ना संविधानामध्ये खूप जास्त महत्वाचे आहेत. आता आपण ते कीवर्ड्स समजून घेऊया आणि त्यांचा अर्थ समजून व्यवस्थित केला तर आपल्याला एक अंडरस्टँडिंग साठी खूप महत्वाचं राहील.
संविधानाच्या सत्तेचा स्रोत जर बघितलं तर प्रस्तावनेनुसार तो कोण आहे? भारताचे लोक. सर्व सत्ता लोकांकडून उद्भवते. प्रस्तावना क्लिअरली सांगते की आपलं संविधान मध्ये जे पॉवर आहे किंवा जेही संविधानाच्या पॉवरचा सोर्स आहे ती दुसरं तिसरं कोणी नसून लोक आहेत, जनता आहेत. ठीक आहे. आणि हे भारताचे लोक असेल. दुसरं आहे, हे भारताचे राज्याचं स्वरूप दाखवतं की भारताचं राज्य कशा प्रकारचं आहे. तर प्रस्तावनेनुसार सार्वभौमत आहे, समाजवादी आहे, धर्मनिरपेक्ष आहे, लोकशाहीवादी आहे, प्रजासत्ताक आहे आणि न्याय. त्यानंतर हे दाखवतं की संविधानाचं उद्दिष्ट काय. आपण बघितलं स्वरूप, राज्याचं स्वरूप कळलं आपल्याला, त्यातून कळलं की सोर्स ऑफ पॉवर काय. तिसरी महत्वाची गोष्ट, भारताचा संविधानाचं उद्दिष्ट काय. आपण हे जे संविधान आलंय त्याचं एक लार्जर पिक्चर काय, त्याचा एक गोल काय. तर त्याचा गोल काय? न्याय. अतिशय महत्वाचा शब्द आहे इथे. न्याय तो पण कसा? सामाजिक, आर्थिक आणि राजकीय. त्यानंतर स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. आता हे खूप महत्वाचे वर्ड्स आहेत. आपण प्रत्येक वर्ड समजून घेणं गरजेचं आहे. न्याय म्हणजे काय? न्यायाला पण वेगवेगळ्या परिभाषा असतात. स्वातंत्र्य म्हणजे काय? समता आणि बंधुता. डॉक्टर आंबेडकरांनी बंधुतेवर खूप महत्व दिलं होतं. बंधुता फ्रेंच रिव्होल्युशन मधून आली होती. तर आपण प्रत्येक शब्द, त्याचा उदय कसा झाला, त्याचा अर्थ काय, हे पुढील या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत. आपल्याला माहिती आहे संविधान स्वीकारण्याची तारीख 26 नोव्हेंबर 1949. जे संविधानाचं तत्वज्ञान आहे हे गांधीजींच्या जसं आपल्याला माहिती आहे स्वराज्य संकल्पना स्वावलंबन, न्याय, सहिष्णुतेच्या आधारावर आधारित आहे. आणि याच्या व्यतिरिक्त आपले जे संविधान निर्माते होते त्यांनी भारताची परंपरा असेल, आपली जी ट्रॅडिशन आहे, आपले जे एक रिच हेरिटेज आहे त्यातून या संकल्पना घेतल्या. जर आपण आता बघितलं तर संविधानाबद्दल जे महत्व आहे, प्रस्तावनेचं जे महत्व आहे ते वेगवेगळ्या लोकांनी वेगळ्या प्रकारे मांडलेलं आहे. जर आपण इथं बघितलं, इट इज अ समरी अँड फिलॉसॉफी ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन अँड की टू माइंड्स ऑफ कॉन्स्टिट्यूशन मेकर, असं सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया म्हणतं. प्रस्तावना ही भारतीय संविधानाचा सारांश आहे, तत्वज्ञान असून संविधानकर्त्यांच्या विचाराची किल्ली आहे की काय विचार करतात त्यांना. एखादा सुप्रीम कोर्ट असं सांगतं की काय त्यांच्या मागचं उद्दिष्ट आहे, तर हे दाखवण्याचा प्रयत्न इथे दाखवतो. याच्यासाठी तुम्हाला एक महत्वाची केस आहे, ते म्हणजे बेरुबरी केस. बेरुबरी केस आहे ना, जेव्हा बांगलादेशवरला काही भाग द्यायचा होता तर सुप्रीम कोर्टामध्ये ही केस केली आणि तेव्हा सुप्रीम कोर्टाने सांगितलं की नाही, प्रस्तावना भारताच्या संविधानाचा भाग नाहीये. पण जेव्हा पुढे केशवनंद भारती केसमध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलं की ठीक आहे, आपण प्रस्तावना नंतर अडॉप्ट केली, पण ती संविधान पूर्ण झाल्यानंतर अडॉप्ट केली. त्याचं कारण होतं की आपल्याला आहे ना सुसंगती साधायची होती, कुठेही विसंगती नको होती आणि एक कोहिरन्स ठेवायचा होता. त्यामुळे आपण प्रस्तावना नंतर अडॉप्ट केली. पण ती अडॉप्ट करण्याची जी प्रोसिजर होती त्याला आपण संविधानाबरोबर जोडलं होतं, त्यामुळे त्याला ओव्हरलुक करता येणार नाही, त्याकडे आपण नजरअंदाज नाही करू शकत की प्रस्तावना संविधानाचा भाग आहे. आजच्या तारखेमध्ये प्रस्तावना हे भारतीय संविधानाचा भाग आहे, पण ती कुठलाही पॉवर देत नाही कुठल्याही व्यक्तीला, न्यायपालिकावर किंवा बाकीच्या अंग आहेत जे गव्हर्नमेंटचे त्यांच्या कोणत्यावर रिस्पॉन्सिबिलिटी टाकत नाही. पण आणि तिच्या अंमलबजावणीसाठी आपण कोर्टात जाऊ शकत नाही. त्यानंतर इट इज अ आयडेंटिटी कार्ड ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. अतिशय महत्वाचं वाक्य आहे हे. NM पालखीवाला बोलतात. भारत प्रस्तावना ही संविधानाची ओळखपत्र आहे, एक आयडेंटिटी कार्ड आहे. इट इज अ हॉरोस्कोप ऑफ अवर सॉव्हरेन इंडियन डेमोक्रेटिक रिपब्लिक. KM मुंशी एक कॉन्स्टिट्यूशनल एक्सपर्ट होते. ही वॉज अ मेंबर ऑफ कॉन्स्टिट्यूशन इंडियन कॉन्स्टिट्यूशन. KM मुंशी भारतीय संविधान सभेचे मेंबर होते. त्यांच्यानुसार प्रस्तावना ही भारताचे सार्वभौमत लोकशाही प्रजासत्ताकचे भविष्य दर्शवणारे कुंडली सारखे आहे. तुम्हाला माहिती आहे प्रत्येक व्यक्ती जन्मल्यानंतर आपण एक कुंडली बनवतो. आपल्या धर्मामध्ये, आपल्या हिंदू धर्मामध्ये असेल किंवा भारतीय परंपरेमध्ये असेल की आपण यांना काय करतो, कुंडली बनवतो. कुंडली काय सांगते, ती व्यक्ती कधी जन्मली, ती व्यक्ती कोणत्या वेळेला जन्मली, ती व्यक्तीचे कॅरेक्टरिस्टिक फीचर काय आहेत, ती व्यक्ती पुढे जाऊन काय करू शकते, त्या व्यक्तीचं स्वरूप काय. जसं हे कुंडली दाखवते तसंच KM मुंशीनुसार भारताचं प्रस्तावना आहे ना, संविधानाची जी प्रस्तावना आहे ती ही गोष्ट दाखवते की संविधान कधी अडॉप्ट झालं. तर प्रस्तावना सांगते की भारताचं संविधान अंमलात आलं 26 नोव्हेंबर 1949 ला स्वीकारलं गेलं
आणि ही स्वीकारलेली तारीख आहे, ते 26 जानेवारी तारीख नाहीये, 26 नोव्हेंबर 1949 आहे. दुसरं, भारतीय राष्ट्राचं स्वरूप काय, त्यानंतर या संविधानाचं उद्दिष्ट काय, हे आपल्याला प्रस्तावनेमधून दिसून येतं. त्यानंतर अर्नेस्ट बार्कर एक पॉलिटिकल फिलॉसॉफर आहेत, एक राजकीय तत्वज्ञान शिकवणारे व्यक्ती होते आणि खूप फेमस व्यक्ती होते. ते सांगतात की नोट टू कॉन्स्टिट्यूशन, मूलभूत सूर आहे संविधानाचा. जस्टिस HR खन्ना केशवानंद भारती प्रकरणामध्ये सांगतात, इट इज गायडिंग लाईट फॉर ज्युडिशियल इंटरप्रिटेशन. हे खूप महत्वाचं वाक्य आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, बेरुबरी केस नंतर डायरेक्टली केशवानंद भारती केसमध्ये इथे जस्टिस खन्ना सांगतात की गायडिंग लाईट आहे. आपल्याला जेव्हा पण कोर्टाला असं वाटेल की संविधान निर्मात्याच्या मनामध्ये काय आहे, तेव्हा ते प्रस्तावनेकडे बघू शकतात आणि मग निर्णय घेऊ शकतात अशा कॉन्फ्लिक्टिंग जजमेंटचा. तर प्रस्तावना ही न्यायालयाच्या अर्थ लागवडीसाठी मार्गदर्शक प्रकाश आहे. मित्रांनो, तुम्हाला महत्व कळलं असेल की प्रस्तावनेचं महत्व काय आहे. आपल्या जे प्रस्तावना आहे त्याच्या वेगवेगळ्या विचारवंतांचं प्रस्तावनेबद्दल काय मत आहे आणि त्याचं किती महत्व आहे हे त्यांनी कसं दर्शवलेलं आहे. आता आपण बघणार आहोत जे कीवर्ड्स आहेत आपल्या प्रस्तावनेमध्ये, त्याचा आपण अर्थ समजून घेऊया. तर पहिलं वाक्य आहे, आम्ही भारताचे लोक, वी द पीपल ऑफ इंडिया. यातून लोकसत्ता, पॉप्युलर सॉव्हर्निटी या संकल्पनेवर भर येतो की आपल्याला जी संविधान मिळालेलं आहे ते कोणी बाहेरूनच्या लोकांनी नाही दिलं, आपण ठरवलेलं आहे, आपण आपलं भविष्य ठरवलेलं आहे आणि आपली जी पॉवर आहे ती आमच्याकडे आहे. इंग्लंडच्या राणीकडे नव्हती किंवा आम्ही कुठल्याही व्यक्तीला दिली नाही, कुठल्याही राष्ट्राला दिली नाही. आम्ही सगळ्यात मोठी सोर्स आहोत. जनता सगळ्यात मोठी पॉवरफुल आहे. कुठलाही राजा नाही, कुठली राणी नाही. आपली जे पॉवरचं सोर्स आहे ती लोकसत्ता आहे, जनता आहे. याचा अर्थ असा आहे की संविधान लोकांनी स्वतःसाठी निर्माण केलेलं आहे. संविधानाची सर्व सत्ता लोकांकडून उद्भवते. याचं वैशिष्ट्य असं आहे की इथं पॉप्युलर सॉव्हर्निटीवर भर दिला जातो. शासन व्यवस्था लोकांच्या कल्याणासाठी, हितासाठी आणि इच्छानुसार चालवली जाते. शासन व्यवस्था लोकसत्ता असल्यामुळे शासन व्यवस्थेचा गोल काय आहे, लोक कल्याण. हे खूप महत्वाचं आहे. राजशक्तीचा अंतिम सोर्स नागरिक आहे, दुसरं कोणी नाहीये. त्यामुळं एखादं सरकार जर नागरिकांना फोकस नसेल करत तर कुठे ना कुठे तर ते भारताच्या जे संविधानाचे उद्दिष्ट आहे त्याला ते ओव्हरलुक करते. त्यामुळे प्रत्येक सरकारची जबाबदारी आहे की त्यांनी नागरिकांवर फोकस असावा. परिषदेसाठी हा मुद्दा महत्वाचा आहे की भारत सार्वभौम सत्ता संसद किंवा सरकारकडे नसून ती लोकांकडे आहे. प्रिलिम मध्ये तुम्हाला हा प्रश्न विचारला जाऊ शकतात की आपल्या संविधानानुसार सोर्स ऑफ पॉवर कुणाकडे आहे. सोर्स ऑफ पॉवर कुठल्या संसदेकडे नाहीये. सोर्स ऑफ पॉवर आपले जे देश आहे त्याचा पूर्ण सत्तेचा स्रोत हे जनता आहे, लोक आहेत, नागरिक आहेत. हे या स्टेटमेंटमधून आपल्याला कळतं. मला आशा आहे तुम्हाला हे वाक्य कळलं असेल की इथे लोकांमध्ये म्हणजे लोकसत्ता कसं महत्व दिलेलं आहे. दुसरा इथे शब्द आहे सार्वभौमत्व. आता सार्वभौमत्व म्हणजे काय, सॉव्हर्निटी म्हणजे काय, तर राज्यशास्त्रामध्ये सार्वभौमत्व हे त्याचा खूप महत्वाचा अर्थ आहे. आपण जर याचा अर्थ समजून घेतला तर भारत हा पूर्णतः स्वतंत्र राष्ट्र आहे, कोणत्याही परकीय सत्तेच्या अधीन नाही. म्हणजे आपल्यावर कुणाचं कंट्रोल नाहीये, आपण इंडिपेंडेंट आहोत, आपण स्वतंत्र आहोत प्रत्येक गोष्ट दर्शवण्यासाठी. आता हे सॉव्हर्निटी, सार्वभौमत्व शब्द कुठे आला, कसा आला, हे मी जेव्हा मी तुम्हाला राज्यशास्त्र शिकवेल, राज्यशास्त्राचा जेव्हा ऑप्शनल पेपर असेल त्यामध्ये तुम्हाला याच्यावर मी डिटेल डिस्कशन घेईल आणि तुम्हाला त्याच्यावर मी रेफरन्स पण सांगेल की सार्वभौमत्व हा शब्द कसा आला, राज्यशास्त्रामध्ये कसा आला, त्याचं इम्पॉर्टन्स काय. तर हा जो शब्द आहे थॉमस हॉब्सच्या रायटिंग मधून येतो. त्याच्या आधीही काही विचारवंत होते ज्यांनी हा शब्द मांडला होता. आपण जेव्हा राज्यशास्त्राचा अभ्यास करणार आहोत त्यावेळेस तुम्हाला नक्की मी याचं डिटेलमध्ये सांगेल की काय ह्याचा ओरिजिन कसा आहे, याचा इतिहास कसा आहे. तर इथे तुम्हाला एक एवढं सांगू इच्छितो की भारत हा पूर्णतः स्वतंत्र राष्ट्र आहे, कोणत्याही परकीय सत्तेच्या अधीन नाही. इथे दोन प्रकारचं स्वातंत्र्य बोललं गेलेलं आहे, आंतरिक स्वातंत्र्य आणि बाह्य स्वातंत्र्य. आंतरिक स्वातंत्र्य म्हणजे काय, भारताला स्वतंत्र कायदे बनवण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. भारताच्या टेरिटरीमध्ये, भारताचा जो काही प्रदेश आहे त्यामध्ये आपण आपले कायदे बनवू शकतो. आपण अंतर्गतरित्या पूर्णपणे स्वतंत्र आहोत. आणि बाह्य स्वातंत्र्य म्हणजे काय, भारताचं परराष्ट्र धोरण स्वतंत्रपणे ठरवण्याचा अधिकार आहे. आपलं परराष्ट्र धोरण कोणी दुसरा ठरवू नाही शकत. आपलं परराष्ट्र धोरण आपण स्वतः ठरवत आहोत. तर इथे आंतरिक आणि बाह्य स्वातंत्र्य दोन्ही आपल्याला या शब्दामुळे मिळतं.
इथे खूप महत्वाची गोष्ट अधोरेखित केलेली आहे की इथे ऐतिहासिकदृष्ट्या 150-200 वर्ष आपल्यावर ब्रिटिशांचं राज्य होतं आणि हा एक शब्द दाखवतो की आम्ही आता गुलामीतून बाहेर आलेलो आहोत, आम्ही स्वतंत्र झालेलो आहोत. इथे परकीय प्रदेश संपादन किंवा हस्तांतरण करण्याचा अधिकार पण भारताला मिळतो. जो काही इंटरनॅशनल लॉ आहेत, आंतरराष्ट्रीय कायदे आहेत, त्यानुसार आपण एखादा भूभाग घेऊ शकतो, विकत घेऊ शकतो, युद्धाद्वारे मिळवू शकतो आणि असं आपल्याला ऐतिहासिकदृष्ट्या आपल्याला दिसून येतं. आपण पोर्तुगीजकडनं पोर्तुगाल देश होता त्याकडून आपण गोवा घेतलेला आहे, हैदराबाद घेतलेला आहे. आपण बघू शकतो की काही भाग आपण आहे ना नुसार घेतलेला आहे. सिक्कीम आपल्याला नुसार मिळालेला आहे. तर अशा प्रकारे भारताला आंतरराष्ट्रीय कायद्याद्वारे कुठलाही नवीन भूभाग संपादन करता येऊ शकतो, हस्तांतरित करता येऊ शकतो. आपल्याला आपले आंतरराष्ट्रीय संबंध ठरवण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यावेळी एक कॉन्ट्रोवर्सी झाली होती 1949 साली की नेहरूंनी कॉमनवेल्थ ऑफ नेशन नावाची एक संघटना जॉईन केली. तर कॉमनवेल्थ काय होतं की जे ब्रिटिशांचे जे जुने कॉलनीज होत्या त्यांनी एक त्या सगळ्या इंग्लिश स्पीकिंग होत्या, जसं की कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड हे सगळे आणि ब्रिटन हे सगळे कसे होते, इंग्लिश स्पीकिंग होते. ब्रिटनच्या आधीच्या कॉलनीज होत्या, कॉलनी म्हणण्यापेक्षा त्यांचेच लोक तिकडे गेले होते. तर यांनी काय केलं, एकत्र येऊन असं ठरवलं की अरे आपण आहे ना एकमेकांना कॉपरेट करू शकतो. तर कॉमनवेल्थ आजच्या घडीला 105-106 देशापेक्षा जास्त आहे. कॉमनवेल्थमध्ये समजून घेण्यासाठी एक डिक्लेरेशन झालं होतं, बॅल्फोर डिक्लेरेशन. आणि कॉमनवेल्थ खूप महत्वाचं आहे. म्हणजे खूप सारे देश असे आहेत की जे इंग्लिश स्पीकिंग आहेत, ग्लोबल साऊथ मध्ये म्हणजे जगातील जे दक्षिणेकडील देश आहेत, विकसनशील देश आहेत, ते देश आहेत. तर आपण 1949 साली असं ठरवलं की आपण कॉमनवेल्थ आणि युनायटेड नेशन जे संयुक्त राष्ट्र आहे ते जॉईन केलं. नेहरूला लोकांनी क्वेश्चन विचारला की तुम्ही आता स्वतःचं स्वतंत्र हिसकावून जात आहात का? तर नेहरूंनी सांगितलं की आपण एक सार्वभौमत्व आहोत, आपल्याला आपलं आंतरिक आणि बाह्य स्वातंत्र्य ठरवण्याचा पूर्ण अधिकार आहे. या संघटना जॉईन केल्यामुळे कुठेही आपलं स्वातंत्र्य जात नाही. यामुळे भारताच्या सार्वभौमत्वावर कसलाही आघात होत नाही. त्यामुळं आपण आपल्या फ्री विलने, आपण आपल्या मर्जीने जॉईन केलेलो आहोत आणि जेव्हा आपल्याला वाटेल की या संघटना आपल्या कामाच्या नसतील तेव्हा आपण सोडून पण देऊ. हे इथून नेहरूंनी इथे दिलं होतं आणि त्यामुळे हा शब्द खूप महत्वाचा आहे. त्यानंतर पुढचा महत्वाचा शब्द आहे तो म्हणजे समाजवादी. आता समाजवाद हा जो शब्द आहे ना तो 1840 नंतर जेव्हा इंडस्ट्रियलायझेशन झालं युरोपमध्ये, तेव्हा युरोपमध्ये लिबरलिझम जो मुक्त अर्थव्यवस्थेवर जास्त त्यावेळेस एक हे होतं, ऍक्सेप्टन्स होतं किंवा मुक्त अर्थव्यवस्था असावी. ऍडम स्मिथ असेल, त्यानंतर लिबरलिझम जी एक डॉमिनंट फिलॉसॉफी होती त्या काळामध्ये. लिबरलिझम सगळीकडे खूप जास्त पसरलं होतं, पण त्याचे काही नुकसान पण दिसून येत होते. बेंथम नावाचा एक पॉलिटिकल फिलॉसॉफर होता आणि त्याने काय केलं, त्याने सांगितलं की बाबा युटिलिटॅरियनिझम नावाची एक फिलॉसॉफी दिली. तर यानुसार काय होतं की लोकांना खूप जास्त एक्सप्लॉयटेशन व्हावं लागलं. तर इथे त्यावेळेस खूप साऱ्या त्यावर रायटिंग झाली. चार्ल्स डायकिन्स नावाचा एक ऑथर होता, तो टेल ऑफ टू सिटीज लिहितो की लंडनमध्ये कशा प्रकारे 1849 साली 2 शहर आहेत, गरिबी आणि श्रीमंत खूप जास्त दरी निर्माण झाली होती, आर्थिक असमानता खूप जास्त आली होती. त्यामुळे असा एक वर्ग निर्माण आला जो बोलू लागला की जे काही प्रॉपर्टी आहे, जी काही संपत्ती आहे तिच्यावर कंट्रोल करण्याचा कुणाला तरी अधिकार असावा. जे फ्री लिबरल जे होते ते म्हणायचे की मार्केट डिसाईड करेल, मार्केटला फ्री हँड असावा. जो इनव्हिजिबल हँड नावाचा असा एक संकल्पना दिली होती ऍडम स्मिथने, तो म्हणायचा कुणाचीच गरज नाहीये, मार्केट सगळं डिसाईड करेल. पण समाजवादी लोक बोलायला लागले की असं जर करायला लागले तर जे सामान्य लोक आहेत, वर्कर्स आहेत, फॅक्टरी वर्कर्स जे कर्मचारी होते त्यांचं खूप जास्त एक्सप्लॉयटेशन होतं. त्यांना 12-12 तास, 16-16 तास काम करायला लागायचं. लहान मुलंही काम करायची, 9-10 वर्षाची. स्त्रियांना काही अधिकार नव्हते. तर अशा वेळी हे लोक या वर्गाच्या अधिकारांसाठी बोलू लागले आणि इथे समाजवादी हा विचार होता की जी संपत्ती आहे तिच्यावर कंट्रोल राज्याचा हवा. तर समाजातील सामाजिक आणि आर्थिक समतेवर न्याय देण्यासाठी इथे सामाजिक आणि आर्थिक आधारित व्यवस्था असावी. उत्पन्नाची जी काही साधनं असतील तिच्यावर सामूहिक किंवा राज्याची नियंत्रणाखाली असावी. हे समाजवादी विचारसरणीचं महत्व आहे. या संकल्पना आपल्याला खूप जास्त डिटेलमध्ये अभ्यास करता येतील की समाजवादाचा त्याचे वेगवेगळे प्रकार होते. मार्क्स येतो त्याच्यानंतर
अर्ली जे काही आधीचे जे समाजवादी विचारवंत होते, त्यानंतर मार्क्स येतो आणि मार्क्स नंतर येणारे विचारवंत. तर समाजवाद असा एक खूप मोठी विचारधारा आहे जी पॉलिटिकल सायन्समध्ये खूप पॉप्युलर आहे. आता आपल्या देशामध्ये समाजवादाचे खूप सारे प्रकार आहेत, जसं की लोकशाही समाजवाद आणि कम्युनिस्ट समाजवाद. आता इथे जर तुम्ही बघितलं डेमोक्रॅटिक सोशलिझम ज्याला म्हणतात, तर याच्यामध्ये सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रांना संमिश्र अर्थव्यवस्थावर जास्त स्वीकारले जाते, की इथं खासगी पण अर्थव्यवस्था म्हणजे मालमत्ता असेल आणि सार्वजनिक मालमत्तेला पण स्कोप असेल. इथे मिश्र प्रकारची अर्थव्यवस्था स्वीकारली गेली डेमोक्रॅटिक सोशलिझम मध्ये. कम्युनिझम मध्ये याच्या अगदी उलट पूर्ण राष्ट्रीयकरण केलं गेलं, जसं चीनमध्ये पूर्ण जी काही संपत्ती असेल ती सरकारच्या कंट्रोलमध्ये असेल, त्याच्यावर कुणाचाही कंट्रोल नसेल. जसं स्टॅलिनच्या काळात झालं, जसं लेनिनच्या काळात झालं. आज तुम्हाला नॉर्थ कोरियामध्ये दिसेल की पूर्ण राज्याचं कंट्रोल आहे पूर्ण संपत्तीवर. ही शेती, एखादी शेतीचा भाग असेल तो राज्याची, त्यावर लोक काम करतील, त्यातून जे उत्पन्न असेल ते प्रत्येकांना वाटलं जाईल. तर अशा प्रकारचा समाजवाद होता. भारताचा जो समाजवाद आहे हा लोकशाही समाजवाद आहे. इथे सामाजिक आणि आर्थिक समतेवर फोकस केलेला आहे. समता खूप महत्वाची आहे, इक्वॅलिटी. कोणी असं नाही हवं की आपण नवीन देश बनवला, संविधान निर्माण केलं आणि त्याच्या संविधानाचा जो बेनिफिट आहे किंवा जे काही संपत्ती आहे ते एकाच वर्गाकडे असेल. जसं स्वातंत्र्यानंतर जे काही जमीनदार होते त्यांच्या कंट्रोलमध्ये त्यांना हटवायची गरज होती. आपल्या देशामध्ये गरिबी खूप होती, ती गरिबी दूर करायची होती. तर या कारणासाठी आपण समाजवाद हा स्वीकारला गेला आणि तोही कोणता, डेमोक्रॅटिक सोशलिझम, लोकशाहीवादी समाजवाद आणि त्यातही गांधींच्या विचारांवर बेस समाजवाद. जर बघितलं तर भारतीय समाजवादाचा दृष्टिकोन मार्क्सवाद आणि गांधीवाद यांचे मिश्रण आहे. याचा उद्दिष्ट दारिद्र्य कमी करणे, अज्ञान कमी करणे, रोगराई संपवणे, विषमता यांचा नायनाट करणे हे आहे. आपला जो समाजवाद आहे गांधीच्या ट्रस्टीशिप या मॉडेलवर आधारित आहे. गांधी असं सांगायचे की सगळ्या इंडस्ट्रीज लोकांना, जे काही उद्योगधंद्याचे मालक असतील त्यांना सांगायचे की तुम्ही मालक नाही आहात, तुम्ही काय, तुम्ही एक ट्रस्टी आहात, तुम्ही फक्त एका त्या संस्थेचे सेवाभावक आहात. तुम्ही जे काही प्रॉफिट मिळेल त्यातून तुम्ही संस्था चालवा आणि बाकीचा जो प्रॉफिट असेल ना, जो राहिलेला प्रॉफिट असेल तो तुम्ही त्यात परत गुंतवा. तुम्ही मालक नाही आहात, हे गांधींनीच पाठवून दिलं लोकांना. आणि तुम्हाला दिसेल की बजाज असतील, बिर्ला असतील, असे खूप सारे मोठे, जमनालाल बजाज असतील, तर ह्या लोक आहेत ना गांधींना खूप जास्त मानत होते. जमनालाल बजाजला गांधी त्यांचा मानसपुत्र मानायचे. तर गांधींना गांधी कम्युनिझमचे, समाजवादाचे असे खूप जास्त मोठे हे नव्हते त्यांचं, आणि ते पूर्णपणे कॅपिटलिझमकडेही झुकलेले नव्हते. त्यांचा कुठे ना कुठे मध्यम मार्ग दिसून येतो, तो आहे ट्रस्टीशिप बेस्ड मॉडेल. आणि त्याचा पर्पज आहे दारिद्र्य संपवणं, अज्ञान संपवणं, रोगराई संपवणं, विषमता यांचा नायनाट करणं. आता गांधी आणि मार्क्सवाद मध्ये आपल्याला खूप मोठा फरक येतो. राज्याबाबत मार्क्स म्हणतो की राज्यावर दडपशाहीचं साधन आहे, दडपशाही असेल, हिंसा असेल, मार्क्स याला सपोर्ट करतो. गांधी अगदी किमान राज्यालाही विरोध करतात. इथे गांधी पूर्णपणे अहिंसा आणि नैतिकता याच्यावर भर देतात. इथे वर्ग संघर्ष म्हणला जातो, क्रांती. कार्ल मार्क्स हा एक खूप मोठा विचारवंत आहे. मार्क्सच्या दृष्टीने पूर्ण संपत्तीचं कंट्रोल राज्याकडे असावं. मार्क्स असं सांगतो की जगामध्ये दोन प्रकारचे क्लास आहेत, या जगामध्ये दोन प्रकारचे वर्ग आहेत. एक ज्यांच्याकडे संपत्ती आहे आणि ज्यांच्याकडे संपत्ती नाही, यांच्यामध्ये कायम एक युद्ध असणार आहे. आणि ऐतिहासिक परंपरे म्हणजे खूप हजारो वर्षापासून हे युद्ध चालू आहे. आधी ते गुलाम असतील आणि गुलामाचे मालक असतील यांच्यामध्ये होतं. कालांतराने जे जमीनदार असतील आणि ज्यांच्याकडे जमीन नाही, वर्गहीन किंवा भूमिधारक असेल त्यांच्यामध्ये असेल. आणि आजच्या घडीमध्ये बुर्जवाज आणि प्रोलेटरेट या दोन वर्गामध्ये चालू आहे. म्हणजे 1850-60 साली मार्क्स असं सांगतो की दोन वर्गामध्ये कॉन्फ्लिक्ट चालू आहे, युद्ध चालू आहे, एक बुर्जवाज आणि प्रोलेटरेट. म्हणजे असे एक नवीन जे भांडवलदार आहेत आणि जे लोक कामगार आहेत यांच्यामध्ये एक युद्ध चालू आहे. आणि हे युद्ध जर संपायचं असेल तर त्याला कामगारांना संघर्ष करावा लागेल, व्हायलन्स यूज करावा लागेल, खूप जास्त हिंसा यूज करावा लागेल. आणि या वर्ग संघर्षाचं कायम राहणार आहे. आणि जेव्हा कम्युनिझम येईल तेव्हाच हा वर्ग संघर्ष संपेल. तर हा असा त्याचा विचार होता.
मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. याचं अंतिम ध्येय राज्यविरहित आणि वर्गविरहित समाज आहे. कोणताच वर्ग नसेल ना, सगळेजण समान असतील. कम्युनिझम मध्ये प्रत्येकाला इक्वॅलिटी असेल, प्रत्येकाला त्याच्या जगण्यासाठी गोष्टी मिळतील. गांधींनुसार स्थानिक स्वराज्यावर जास्त महत्व होतं. आपल्या संविधानामध्ये जे राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे आहेत त्यामध्ये आपल्याला 38 कलम 39, अनुच्छेद 39A, अनुच्छेद 41, 42, 43, 43A, 47 यामध्ये आपल्याला समाजवाद दिसून येतो. एक समजून घेण्याची गोष्ट आहे की भारतामध्ये समाजवादी जे उद्दिष्ट आहेत ती कुठेही आपल्याला मूलभूत अधिकारामध्ये दिसत नाही, पण ती आपल्याला जे मार्गदर्शक तत्वे आहेत त्याच्यामध्ये नक्की दिसतं. तर तुम्ही ही जी मार्गदर्शक तत्वे आहेत ना, जेव्हा तुम्हाला मेन्समध्ये रायटिंग करताना इनइक्वॅलिटीवर लिहायचं असेल, जीएस पेपर 3 मध्ये लिहायचं असेल, अर्थव्यवस्थेबद्दल लिहायचं असेल, तुम्ही नक्कीच यांना या आर्टिकलचा संदर्भ द्या. तुम्हाला खूप चांगले मार्क्स मिळतील. तुमच्या आन्सरमध्ये यांचा संदर्भ असला तर नक्कीच त्याचा एक चांगला पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होऊ शकतो. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला हा जो मी आत्ताचं जे लेक्चर असेल ते तुम्हाला आवडलेलं असेल. तुम्हाला याच्यामध्ये काही सजेशन असतील, काही इम्प्रूव्हमेंट असेल, तुम्ही नक्कीच मला माझ्या ज्या आपल्या व्हिडिओच्या खाली कमेंट करा. आणि जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही मला माझ्या पर्सनल नंबरवरही विचारू शकता. मला नक्कीच तुम्हाला कोणत्याही प्रकारे मदत करायला नक्कीच आवडेल. माझा हा नंबर आहे आणि तुम्हाला वाटलं तर नक्कीच मला हे करा, कॉन्टॅक्ट करा. थँक्यू आणि ऑल द बेस्ट.